हवेच्या झोक्याने उडून जावा, मात्र त्याच्या गोलंदाजीच्या जीवावरती समोरच्या संघाचे धागे जे मात्र दणाणलेले पाहायला मिळाले. तर यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल फलक 11 बादशाहनगर विपक्ष अष्टविनायक विऊक. ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल आमचे साथी समालोचक सन्माननीय सोमनाथजी खाडे सर, ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत पुढील मॅचचं पूर्ण सत्र. धन्यवाद, थँक्यू सो मच प्रथमजी चव्हाण सर. या ठिकाणी अजून एक महत्त्वाची मॅच चालू होती. पहिलाच बॉल समोर खेळतायत, मिडॉनच्या दिशेने त्या ठिकाणी फिल्डर आहे, चेंडूला पकडलं आणि दरम्यान आपण पाहाल तर निर्धाव स्वरूपात इथून संपन्न केलं. सामना आपण पाहताय अष्टविनायक वेळूक आणि त्यांना फाईट करत असताना संघ मैदानावरती फलक 11 भातसानगर या दोन संघांच्या दरम्यान मॅच चालू झाली आहे. बॅट्समन विशाल आणि त्याला साथ देण्यासाठी आकाश ही जोडी मैदानावरती आली आहे. पहिला बॉल डॉट, त्यानंतर बॅटची एज, विकेटच्या मागे त्या ठिकाणी चेंडू अडवलाय आणि दरम्यान आपण पाहाल तर एक सिंगल धाव इथं कंप्लीट करतायत गोलंदाज नितीन भोईर. षटक क्रमांक पहिलं, जिम्मेदारी खांद्यावरती, अनुभव भरपूर आहे आणि हा अनुभव इथं वापरायला सुरुवात केली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच विवर रचना, 9 क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये, ऑफसाईड पूर्ण पॅक, पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ 30 यार्ड मध्ये. त्याचबरोबर आपण पाहाल तर शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन 30 यार्ड मध्ये आणि निश्चितच सीमारेषेवरती 2 फिल्डर तैनात केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक पहिलं आणि पहिल्या षटकाचा हा तिसरा चेंडू निर्धावाला आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर बिनबाद 1 धाव स्कोर कार्ड वरती. बॅटिंग करत असताना विशाल आणि आकाश. स्ट्राईक वरती आकाश यावेळेस खेळलाय फटका लॉंग ऑफच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी चांगल्या दर्जाची फिल्डिंग आणि निश्चितच पाहायला मिळते दुसऱ्या धावेसाठी धावपळ करतायत. धावाधाव केली मात्र वेळेवरती रिटर्न टू द क्रीज, पुन्हा एकदा रिटर्न क्रीज मध्ये येताना पाहायला मिळाले. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत. सिंगल आली. एकंदरीत आपण पाहिलं तर 2 धावा धावफलकावरती. हा चेंडू सुंदर दर्जेदार खोलवर टप्पा, फुलर लेंथ, टप्पा खाल्ल्यानंतर विकेटच्या मागे अडवला आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चांगल्या पद्धतीने इथं गोलंदाजी करत असताना नितीन भोईर. षटक क्रमांक पहिलं, जिम्मेदारी खांद्यावरती आहे. 5 चेंडू फेकलेत. एकंदरीत पाहिलं तर केवळ 2च धावा खर्च केल्यात. उजव्या हातानं पंचांच्या डाव्या बाजूनं इथं टाकलेला चेंडू ओव्हर पिच, फटका चांगला खेळलाय. विशालच्या बॅटमधनं दे धमाका, सुरुवात आकर्षक केली, सरळ सीमा पार चेंडू रवाना, षटकार.
पहिल्या 5 चेंडूंवरती जर आपण पाहिलं तर केवळ 2च धावा होत्या. त्यानंतर आपण पाहताय शेवटचा चेंडू आणि त्याच्यावरती हल्ला बोल केला, षटकार आला. त्यानंतर एकंदरीत पाहिलं तर 8 धावा धावफलकावरती फलंदाजी करत असताना संघ मैदानावरती खेळतोय भातसानगर. विशाल आणि आकाश सलामीवीर फलंदाज मैदानावरती इथं खेळतायत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. गोलंदाज नितीन भोईरचं पहिलं षटक संपलं. विश्वास भोईर दुसऱ्या षटकासाठी तयार. पहिलाच बॉल. फुलटो चेंडू समोर खेळतायत. त्या ठिकाणी बॅक टू द बॉलर. चांगली फिल्डिंग, चांगल्या दर्जाची फिल्डिंग. पकडला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये दिलाय आणि रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा पहिला झटका. फलंदाज बाद होतोय. बिग विकेट, बिग लॉस. फर्स्ट विकेट डाऊन. दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. गोलंदाज विश्वास भोईर पहिला बॉल डॉट फेकलाय. स्कोर कार्ड वरती आपण पाहाल तर 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात इथं पाहायला मिळत आहेत. विश्वास राईट मोर द विकेटनं. रवीसाठी फुलटो चेंडू कव्हरला खेळलाय. फिल्डरला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. दणदणीत स्ट्रोक. पाठलाग करतायत मात्र सावकाश. चौकार. एक गडी बाद. 12 धावा धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. भातसानगर हा संघ मैदानावरती खेळतोय. फलक 11 भातसानगर विपक्ष अष्टविनायक वेळूक. या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना. लीग स्टेज मधील दोन ताकदवर टीम खेळतायत. याच परिसराला बिलॉंग करणारे दोन संघ. करडी कसारा विभागाला बिलॉंग करत असताना हा चेंडू पहा. जादुई चेंडू फिरकी घेत आतमध्ये आला. फिल्डर त्या ठिकाणी थोडासा तारांबळ झाली आणि आडवत असताना चूक झाली. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. दमदार चौकार. गोलंदाज रवी गोलंदाजी करत असताना बॅटिंग करत असताना 8 धावा त्याच्या बॅटमधनं. एकंदरीत 16 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय. त्या ठिकाणी जातोय चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर 18 वरती जाऊन पोहोचलंय. षटक पहिलं चालू असताना पाहिलं मिळालं तर 8 धावा होत्या. त्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये अजूनपर्यंत 4 चेंडूंमध्ये 10 धावा आल्यात. अष्टविनायक वेळूक हा संघ मैदानावरती फिल्डिंग करत असताना श्री गणेश बिरवाडी आयोजित बिरवाडी प्रीमियर लीगचे चॅम्पियन मैदानावरती अष्टविनायक वेळूक. या अगोदर आपण पाहिलं असेल तर अतिशय चांगला खेळ त्यांचा त्या मैदानावरती राहिला आणि चॅम्पियन पदाची भूमिका तिथं पार पाडली. अष्टविनायक वेळूक हा संघ मैदानावरती आपण पाहताय. यावेळेस बॅटिंग करत असताना रवी स्ट्राइक एंड वरती भातसानगर साठी. पुन्हा एकदा फिरकी घेत आतमध्ये येणारा चेंडू. या ठिकाणी झेलसाठी धावतायत. विकेट किपर सांगतोय माझा झेल आहे, मात्र हातातनं ड्रॉप झाला. त्यानंतर आपण पाहताय तर एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव सुद्धा इथं यशस्वीरित्या कंप्लीट केली. षटक क्रमांक दुसरं सुद्धा संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 20 एक गडी बाद. दोन षटकांच्या अंती आपण पाहताय धावफलकावरती 20 धावा. 10.00 ची सरासरी या ठिकाणी राखली आहे.
फलंदाजी करत असताना टीम मैदानावरती फलक 11 भातसानगर. रवी आणि विशाल बॅटिंग करत असताना जिम्मेदारी खांद्यावरती स्वीकारतायत. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज सूरज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउटचा जबरदस्त फटका खेळलाय, मात्र फिल्डर बरोबर जागेवरती तैनात. सुंदर झेल. फलंदाज फेल. लागलेला अजून एक हादरा टीम भातसानगरला. तिसऱ्या षटकाचा खेळ इथं सुरू झालाय. पहिल्या चेंडूवरती विकेट अर्जित केली. गोलंदाज सूरज गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्याच बॉलवरती हा पहिला गडी बाद करताना पाहायला मिळाला. एकंदरीत 2 गडी बाद 20 धावा धावफलकावरती. गोलंदाजी करत असताना सूरजच्या खांद्यावरती जबाबदारी. ही जबाबदारी तो इथं स्वीकारतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथं जर पाहिलं तर चला स्पीडअप करा मित्रांनो. वेळ आपण पाळणं गरजेचं आहे. अजूनही मॅच भरपूर कव्हर करायचे आहेत. या अनुषंगाने आपण थोडंसं स्पीडअप करा. वेळेची काळजी घेणं सर्वांसाठी बंधनकारक आहे. या चेंडूवरती दुहेरी धावेचा फटका आपण पाहताय. बॅटिंग करत असताना सुभाष मैदानावरती आणि 22 धावा धावफलकावरती आहेत. टीव्ही वरती तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता स्कोर कार्ड. बावीस 2 बाद. तिसरं षटक सूरज. या चेंडूवरती बॅटची एज. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल सिंगल धावेसाठी. एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर 23 वरती जाऊन पोहोचलं. 23 23 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. फलंदाज बॅटिंग करत असताना सुभाष आणि रवी. तिसऱ्या षटकात आपण आहोत आणि तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना धावफलकावरती 23 धावा. बॉलर सूरज राईट मोर द विकेट. हा चेंडू दर्जेदार चांगल्या पद्धतीनं. कुठल्याही प्रकारचा अंदाज आता पता नव्हता. सरळ विकेट किपरच्या हातात निर्धाव. डॉट बॉल. सूरज गोलंदाजी करत असताना षटक तिसरं चालू आहे. या ठिकाणी आपण पाहाल तर धावफलकावरती 2 गडी बाद 23 धावा. राईट मोर द विकेटनं पुन्हा एकदा तयार. या चेंडूवर खेळलाय ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. त्या ठिकाणी पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय. पंच धावा कळवा. सिंगल. ओके. दोन बाद या ठिकाणी आपण पाहताय 24 धावा.
तिसऱ्या षटकात आपण आहोत. गोलंदाज सूरजचा हा पुढचा चेंडू येतोय राईट आर्म राऊंड द विकेटनं. या चेंडूवर आडव्या बॅटनं खेळलाय. त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग वरती चेंडूला स्टॉप दिलाय आणि दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळतील त्या 2 गडी बाद 25 धावा. बॅटिंग करतायत फलक 11 भातसानगर. पळशीन 11 आणि पिंपळपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन इथं लगेच रिपोर्टिंग करा. पळशीन 11 विपक्ष पिंपळपाडा असा सामना असणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. शेवटच्या षटकाला इथं सुरुवात होतीये. गोलंदाज पिंटू भोईर. पहिलाच बॉल अतिशय जबरदस्त पाहायला मिळाला. यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. फलंदाजाला माघारी पाठवलं जाईल. लागलेला मोठा झटका. षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी गोलंदाजी करत असताना प्रवीण भोईर बंट्या पहिल्या चेंडूवरती विकेट अर्जित केली. रवीला साथ देण्यासाठी न्यू बॅटर मैदानावरती येतोय क्षितिज. आणि क्षितिजचा सुद्धा या ठिकाणी आपण पाहाल तर झेल उडालाय. झेलची संधी आली होती मात्र दोघांच्या मध्ये ड्रॉप होतोय. जीवनदान मिळालं. एकमेकांना कॉल देणं गरजेचं होतं आणि या दरम्यान आपण पाहाल तर तुतू मैमय आणि दोघांच्या मध्येच झेल ड्रॉप झाला. एक सिंगल येते धावफलकावरती. आपण पाहाल तर एका धावेचं योगदान येईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल हळूवाररित्या. 26 षटक चौथं शेवटचा अंतिम निर्णायक. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावफलकावरती 3 गडी बाद 26 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेटनं प्रवीण भोईर चांगल्या पद्धतीने इथं चेंडू गोलंदाजी करत असताना, चेंडू एक्झिक्यूट करत असताना पाहायला मिळतोय. दर्जेदार डॉट येतोय. या षटकाचा विचार केला तर शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकाचे 3 चेंडू शिल्लक. ज्या चेंडूंवरती ज्या षटकावरती हल्ला व्हायला हवा होता स्लॉकचं षटक, मात्र या षटकामध्ये आपण पाहाल तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना प्रवीण भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खेळलाय ऑन साइडला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. एका टप्प्यावरती वाट पाहतोय मात्र टप्पा खाल्ल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. फिल्डरला दिलाय चकवा. 4 धावा. तीन गडी बाद 30 धावा धावफलकावरती आहेत. षटक चौथं शेवटचं आणि 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज प्रवीण भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुढे सरसावत खेळलेला फटका. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि बरोबर हातामध्ये झेल. फलंदाज फेल. लागलेला अजून एक हादरा बॅटिंग करणाऱ्या टीम भातसानगरला. फलंदाज रवी माघारी परतलाय. लास्ट बॉल
प्रवीण भोईर चांगल्या पद्धतीने इथं सुद्धा हा चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचं षटक इथं आलं. केवळ 5च धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 4 संपलंय. धावफलकावरती 30 धावा बॅटिंग केली भातसानगरनं. 31चं टार्गेट ठेवलंय. अष्टविनायक वेळूक या संघाच्या समोर 31 धावांचं टार्गेट. चला स्पीडअप करा भातसानगर. आपण लगेच मैदानात आपली फिल्डिंग सजवून घ्या आणि वेळूक संघ आपली सलामीची जोडी लगेचच पाठवून द्या. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय बजरंग पिंपळपाडा आणि पळशीन 11. पिंपळपाडा संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. पळशीन संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. पळशीन 11 संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी या. पळशीन संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. टीम पळशीन आपला कर्णधार या ठिकाणी त्वरित पाठवा. पिंपळपाडा संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. पळशीन संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आपल्याला सातत्यानं ऑफिशियल कॉल आम्ही देत आहोत. यस, दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. नाणेफेक आपण करूयात. अष्टविनायक वेळूक आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. एकतीस धावांचं टार्गेट इथं ठेवलंय. 31 रन्स टू विन. सलामीची जोडी मैदानावरती येत आहेत. सूरज आणि संदीप. 24 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष इथं बॅटिंग करताना पाहायला मिळतील अष्टविनायक वेळूक. चला मित्रांनो, या ठिकाणी सामन्याला सुरुवात होतीये. पहिल्या षटकाला सुरुवात. या ठिकाणी पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाज तयार होतोय. भातसानगर संघाच्या वतीनं षटक क्रमांक पहिलं. रवी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने एक जबरदस्त वार केलाय. सरळ चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. अष्टविनायक वेळूक संघाचा पहिला चौकार.
पहिल्या चौकारालाही 4 धावांच्या मदतीनं खातं खोललं बॅट्समन सूरज मैदानाच्या आतमध्ये. 31 धावांचं टार्गेट पाठलाग करतायत आणि पाहाल तर अतिशय उच्च दर्जानं सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल चौकार. सूरजनं त्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करत असताना फटका पॉवरफुल नजराणा पेश करत असताना सूरजच्या बॅटमधनं अजून एक दे धमाका षटकार. दोन चेंडूंवरती 10 धावा येत आहेत. इथं पाहिलं तर सुरुवात आकर्षक केली आहे. रवीच्या विरोधात हल्ला चढवलाय. स्ट्राईक एंड वरती सूरज अनऑर्थोडॉक्स स्टान्स तुम्हाला पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमक प्रहार. सातत्यानं मोठे फटके येत आहेत. 31 धावांचं टार्गेट लवकरच पार करायचंय या अनुषंगानं सुरुवात केली आहे. चेंडू गेलाय सीमा पार चौकार. सलगचा तिसरा मोठा फटका येतोय. एक चौकार षटकार चौकार. त्यानंतर आपण पाहतो तर आकर्षक सुरुवात या ठिकाणी केली आहे. सूरजसाठी हा चेंडू येतोय. पुन्हा एकदा यावेळेस लोवर वन डिलिव्हरी. चेंडू पकडून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. इथं सिंगल कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला जर आपण पाहिलं तर 15 हा आकडा तुम्ही पाहताय. पहिलं षटक थोडंसं महागडं. रवी गोलंदाजी करत असताना राईट मोर द विकेटनं स्ट्राईक वरती संदीप भोईर. या चेंडूवर आडव्या बॅटनं खेळलाय. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार केलाय. धाबा लवकरात लवकर चेस होतील का असा प्रश्न उभा राहिलाय. निश्चितच दूरवरनं फिल्डर आला अडवलं त्या ठिकाणी आणि निश्चित आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. 2 धावांची मदत आली आहे. 2 धावांच्या मदतीनं धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 17 हा आकडा 17 आणि हा 17चा खतरा फलक 11 भातसानगर संघासाठी इथून उभा राहिलाय. कारण सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळतायत. 17 धावा बिनबाद 31चं टार्गेट. हे टार्गेट डिपेंड करत असताना मात्र इथून भरपूर कष्ट करावे लागतील. हा फटका खेचलाय पुन्हा एकदा त्या ठिकाणी. 2 धावांसाठी चेंडू जातोय. 2 धावा येत आहेत आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर एक आकर्षक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. सलामीची जोडी मैदानावरती सुरुवात देत आहेत. सूरज आणि संदीप तब्बल 19 धावा बिनबाद. पिंपळपाडा संघाचे कॅप्टन आयोजन कमिटीशी संपर्क साधा. पिंपळपाडा संघाचे कॅप्टन आणि पळशीण संघाचे कॅप्टन आपण सुद्धा आयोजन कमिटीशी संपर्क साधा. पळशीण संघाचे कॅप्टन आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. पहिल्या षटकात तब्बल 19 धावा आल्या. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. शिवा गोलंदाजीसाठी आलाय. स्वैर मारा लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू जातोय. विकेट किपरच्या स्वाधीन. पाहिलं तर इथं आपण पाहताय अजून एक धाव आली आहे. धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक जातं ते 21 वरती 21. 21 धावा बिनबाद. इथून जर आपण पाहिलं तर केवळ 10 धावांची आवश्यकता आहे. 31 धावांचं टार्गेट ठेवलंय आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना हा चेंडू सुंदर बॅट्समनने बॅट फिरवली. मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन झालं नाही. संपर्क नव्हता. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना हा चेंडू इथं संपन्न झालाय. निर्धाव 21 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज शिवा गोलंदाजी करतोय. राईट मोर द विकेटने शिवा तयार. संदीप साठी पुढचा चेंडू. यावेळेस गरज होती का? अगदी फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज आणि विकेटच्या मागे एक सुंदर झेल. फलंदाज माघारी परतेल. पहिला झटका मिळालाय बॅटिंग करणाऱ्या अष्टविनायक वेळुकला.
21 धावा धावफलकावरती आहेत. शिवा येतोय पुन्हा एकदा नितीन भोईरसाठी. मैदानावरती नितीन आलाय, फटका खेचलाय, चांगला प्रॉपर टायमिंग प्रहार. त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना थोडीशी चूक केली आणि दरम्यान आपण पाहत आहे तर एकमेकांमध्ये तू मैमय आणि त्यानंतर एकच सिंगल धावेवरती संतुष्ट राहिले. एकंदरीत 22 धावा इथं धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू असताना 22 धावा धावफलकावरती आहेत. शिवा राईट अमोर द विकेट. या चेंडूवरती आडव्या बॅटनं प्रहार केलाय, फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, जबरदस्त बॅट फिरली आणि बरोबर बॅट स्विंग वरती चेंडू येतोय, सीमारेषेच्या बाहेर धाडलंय षटकार. षटकाराच्या मदतीने जर आपण पाहिलं तर तब्बल 28 धावा धावफलकावरती आहेत. इथून जर आपण पाहिलं तर अजून 3 धावांची आवश्यकता. साजिद भाई ये ना करना पटकन. शेवटच्या 3 धावांची गरज आणि ही गरज इथून भागवली जाते. सामना फिनिश करणारा MSD स्टाईल मध्ये ठोकलाय षटकार आणि विजयी होत आहेत अष्टविनायक वेळूक. वेल प्लेड. अभिनंदन भातसानगर. दोन्ही संघाचं कौतुक केलं जाईल कारण चांगल्या दर्जाचं क्रिकेट या ठिकाणी पेश केलं. दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक कौतुक आपण करूयात. चला यापुढील मॅच पिंपळपाडा आणि पळशीन दोन्ही संघाच्या दरम्यान घमासान द्वंद्व पाहायला मिळेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूरज आपण यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच सूरज. अष्टविनायक वेळूक संघाचा सूरज ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.